धार्तराष्ट्रान् कीदृशः कीदृशान् धार्तराष्ट्रान् ताई स्वबांधवान्. मला पेज नंबर भेटतच नाही आता, काय करू मी? मला पेज नंबर भेटते, माझी हिंदीची बुक आहे ना. हे पहा, पेज नंबर जरी मिळाला नाही तरी आपलं काल जे झालं होतं त्याच्या पुढचा घ्या ना. आपली काव्यकथा झाली त्याच्या पुढचं हे घ्यायचं. पेज नंबर जरी सारखे नसले तरी हा क्रम सारखा आहे ना. काव्यकथेनंतर अन्वय रचना आहे. हाँ मिल गया मुझे. हं. कस्मात् अर्हः न तस्मात् कथं स्याम के कथं स्याम वयं कीदृशः कथं स्याम सुखिनः किं कृत्वा कथं स्याम हत्वा कम हत्वा स्वजनं हि. हा अन्वय समजतोय ना की अन्वय जरा स्पष्ट करावं लागेल. येतोय का लक्षात? हो येतोय. हं. तर तात्पर्य आहे, हे माधव म्हणून स्वतःच्या बांधवांना म्हणजे धृतराष्ट्रपुत्रांना बांधवांना धृतराष्ट्रपुत्रांना मारणं योग्य नाही. स्वजनांना मारून आम्ही कसं बरं सुखी होणार आहे. नंतर मग तो म्हणतो की अहो बत महत् पापम कर्तुम व्यवसिता वयम यद राज्य सुखलोभेन हंतुम स्वजनमुद्यताः. अहो बत महत् पापम कर्तुम व्यवसिता वयम यत राज्य सुखलोभेन एकच आहे इथे पण. अहो ह व्यवसिताः वयम विसर्ग संधी यत राज्य सुखलोभेन जष्ट संधी आणि हंतुम अनुस्वार संधी. अरे अहो म्हणजे अहो अरे बतला तसा काही हे नाही आहे अर्थ. महत् पापम अरे मी किती असं असं जे म्हणतो ना त्याच्यासारखं. महत् पापम केवढं मोठं पाप करतुम करण्यासाठी व्यवस्थित हा मी तयार झालेलो आहे. अरे बापरे मी केवढं मोठं पाप करायला तयार झालेलं आहे. यत की एवढं मोठं पाप की राज्य सुख लोभेनं राज्याच्या सुखाच्या लोभामुळे आम्ही स्वजनांना सुद्धा मारायला तयार झालेलो आहे. अहो राज्य सुखाच्या लोभाने आम्ही आपल्याच बांधवांना मारण्यासाठी तयार होऊन खूप मोठं पाप करणार आहोत. मोठं पाप करण्यासाठी आम्ही तयार झालेलो आहे. त्याच्यामुळे आमच्याकडून खूप मोठं पाप होणार होतो करायला तयार झालेलो आहे आम्ही. ठीक आहे ना. हो अहो बत ही दोन आश्चर्यबोधक पद आहेत. ही पद आश्चर्य दुःख वेदना आदी भाव प्रकट करतात आणि बहुतेक वाक्याच्या आरंभी अरे रे वगैरे आपण त्या आधीच म्हणतो ना. यत शब्दाचा प्रयोग जसं की आधी असा भाव प्रकट करतो. इथे यत हे पद एक उपवाक्य मोठं. ठीक आहे. यत म्हणजे जे वगैरे असं म्हणतो तशासारखं. व्यवसिताः स्म के व्यवसिताः वयम किं कर्तुं व्यवसिताः कर्तुं किं कर्तुं व्यवसिताः पापं कीदृशं पापं महत् पापम् उद्यताः स्मः के उद्यताः वयं किं कर्तुं उद्यताः हन्तुं कं हन्तुं स्वजनं केन कारणेन हन्तुम् उद्यताः राज्य सुखलोभेन राज्याच्या सुखाच्या लोभाने आपल्याच माणसांना मारण्यासाठी आम्ही तयार झालेलो आहे आणि त्यामुळे केवढं मोठं पाप करायला आम्ही सिद्ध झालो. केवढं मोठं पाप आमच्या हाताने होत होतं. अशा एवं उक्त्वा अर्जुनसंख्ये शेवटचा पहिल्या अध्यायातला श्लोक आहे हा. एवं उक्त्वा अर्जुनसंख्ये रथोपस्थ उपाविशत
विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न मानसः एवं उक्त्वा संख्ये रथोपस्थ उपाविशत विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न मानसः उक्त्वा अर्जुन सवर्ण दीर्घ संधी आणि रथोपस्थे उपाविशत यांता वांता देश संधी आहे. एवं उक्ता अर्जुन हा अर्जुनाने कृष्णाला असं म्हटलं आणि असं म्हणून संख्ये त्या रणांगणात युद्धात रथोपस्थ रथाच्या मागच्या बाजूला जाऊन उपाविशत बसून गेला. कसा सशरम चापम म्हणजे चाप बाणासहित धनुष्य सोडून खाली टाकून शोक संविघ्न मानसः दुःखाने अत्यंत शोकान्वित झालेला शोक संतप्त झालेला असा तो आपलं धनुष्य बाण टाकून देऊन रथाच्या मागच्या बाजूला जाऊन बसला. असं म्हणून शोकग्रस्त होऊन अर्जुन युद्धाच्या ठिकाणी आपले धनुष्य बाण टाकून रथामध्येच बसला. रथोपस्थ म्हणजे रथाच्या मागे. तर रथाच्या तिथे लढाईसाठी सारथ्याच्या नंतर जागा असते, तिथे लढणारा उभा असतो आणि मागे थोडीशी शस्त्र अस्त्र ठेवायला वगैरे याची जागा असते. किंवा मग त्या योद्ध्याला थोडासा आराम करायचा असला वगैरे तर तिथे तर त्याला रथोपस्थ म्हणतात. तिथे रथाची मागची जागा. उपाविशत कह उपाविशत अर्जुन कीदृशः अर्जुनः शोक संविघ्न मानसः किं कृत्वा उपाविशत उक्त्वा कुत्र उपाविशत रथोपस्थे कथम उक्त्वा एवं कुत्र उक्त्वा संख्ये पुनः किं कृत्वा विसृज्य कम विसृज्य चापम कीदृशम चापम सशरम. अर्जुनाचा शोक आणि भीती दूर करण्यासाठी श्रीकृष्णांनी शरीर व आत्मा यांचं स्वरूप स्पष्ट करण्यासाठी अर्जुनाला उपदेश केला. शेवटी अर्जुन आपल्या वचनाप्रमाणे करिष्ये वचनम तव असं म्हणून युद्ध करण्यासाठी तयार झाला. युद्धभूमीवर अर्जुनाला श्रीकृष्णांनी दिलेला उपदेश म्हणजेच भगवद्गीता होय. ठीक आहे, जायचं पुढे. हो. बर, आता ही संधी पाहू. पहिली यांनी संधी छान एका याच्यात लिहून ठेवली, म्हणजे तुम्हाला इकडे तिकडे पाहायची गरज नाही. आपण ही संधी घेऊन घेऊ आज. पहा, याच्या आधी आपण स्वर, व्यंजन आणि विसर्ग संधी शिकलो आहे आणि त्यात होणारी परिवर्तने इथे दिली आहेत. पहा, त्यात सवर्ण दीर्घ संधी मी तुम्हाला सांगितलेली आहे की पूर्व शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण याच्यात संधी होतो. तर पहिल्या पदातील शेवटचा वर्ण जर अ असेल आणि पलीकडे अ असेल तर त्या अ आणि आ मिळून आ होतो. पहिल्या याच्यात ई असेल, पुढे ई असेल तर त्या दोन्ही मिळून दीर्घ ई होतो. उ पहिल्या याच्यात उ असेल, नंतर उ असेल तर दोन्ही मिळून दीर्घ उ होतो. आणि रूच्या पलीकडे रू आणि रू असेल तर ते दोन्ही मिळून दीर्घ होतात आणि दोन्ही मिळून त्याच वर्णाचा दीर्घ होतो म्हणून सवर्ण दीर्घ संधी म्हणतात. सवर्ण म्हणजे त्याच जातीतला, त्यांच्याच वर्णातला दीर्घ होतो म्हणून त्याला सवर्ण दीर्घ संधी म्हणतात. शक्यतो त्या संधीचं नाव लक्षात ठेवलं की अगदी संधीचे नियम आपल्याला लक्षात येतात. मग लक्षात आलंय का? आ असेल, पलीकडे असेल तर ई असेल, पलीकडे ई असेल, उ असेल, पलीकडे उ असेल, रू असेल तर त्या दोन्ही वर्णांचा मिळून एक दीर्घ वर्ण होतो. ठीक आहे, उदाहरणं घ्यायची आहेत का की जायचं पुढे?
दुसरा आता गुणसंधी. आता पहा, लिहा. अ, ए आणि ओ याला गुण म्हणतात. अ, ए, ओ यांना गुण म्हणतात. लिहिलंय का? अ ए, एडक्याचा ए आणि ओ. ओ अ, ए आणि ओ तीन वर्णांना गुण म्हणतात. झालं लिहिणं? झालं का? झालं का लिहिणं? ए ओ ए, ओ आणि अ. अच्छा. हो, हे गुणसंधी याला गुण म्हणतात. गुण म्हणतात. हा. हो. आता पहा, अ पहिल्या पदात अ किंवा आ असेल पहिल्या आणि पदार्थ पलीकडे पहिल्या हा. पदात आ असेल हा. आणि पलीकडे ई ई, उ उ, रू रू, लू हे स्वर जर असतील उ तर त्या दोन्ही मिळून एक गुणवर्ण होतो. एक म्हणजे अ, ए, ओ हे वर्ण तिथे येतात. अ, ए, ओ हे वर्ण येतात म्हणून याला गुणसंधी म्हणतात. तर आता कुठे कुठे अ, ए, ओ येतो? अ आणि आ च्या पलीकडे ई ई जर आली असेल, अ आ च्या पलीकडे ई ई जर आली असेल तर ते हा. दोन्ही मिळून ए होतो. ए होत. दोन्ही मिळून ए होतो. जसं उप इंद्र, अ पलीकडे ई आलेला आहे म्हणून अ आणि ई मिळून ए झाला उपेंद्र. मुझे ये पूछना था कि अगर अ प्लस बड़ी ई है तो उसका आई हो जाता है? ऐसा बोला है क्या? नहीं, पूछ रही हूँ मैं आपसे. जब अ के बाद ई आएगा, ई आएगा तो उसका ए होगा, ऐ नहीं होगा. ऐ दूसरे संधि से होगा. नियम भी अलग रहेगा वो. तसंच अ आ पलीकडे उ किंवा उ असेल तर अ आणि उ मिळून ओ होतो. जसं गंगा उदक, आ पलीकडे उ आलेला आहे म्हणून आ आणि उ मिळून ओ झाला गंगोदक. ऋषी, देवऋषी, अ आणि ऋ तर अ आला आणि मग तो रपर झाला म्हणून देवऋषी. यांना गुणसंधी म्हणतात. अ, ए, ओ यांना गुण म्हणतात आणि अ आच्या पलीकडे ई ई जर आली
तर त्या दोन्ही मिळून ए होतो. अ आच्या पलीकडे उ आला तर ओ होतो आणि अ आच्या पलीकडे रू आला तर तो अर होतो. म्हणजे अ येतो आणि मग तो र दुसऱ्याने लागतो. म्हणून यांना गुणसंधी असं म्हणतात. कळला का नियम? नाही कळलं? तिसरं नाही कळलं. हं? रू रू हं. ई असेल तर ए होईल, उ उ असेल तर ओ ओ होईल, होईल. हा, उ असेल तर अर होईल. अर होईल का? अर. अच्छा. रू अर. त्याच्यात र येतो ना, म्हणून तो एका हा, वेगळ्या सूत्राने अर. त्याला र होतो. वास्तविक रू. तिथे अ झालेले आहे, अच्छा. म्हणून यांना गुणसंधी म्हणतात. ठीक आहे, जायचं का पुढे? हो, हो, हो. आणि हा चार्ट छान दिलेला आहे त्यांनी, त्याच्यामुळे याच्यावरून तुम्ही अभ्यास छान करू शकता. हो, हो. बरं, पहिली दिली आहे सवर्ण दीर्घ संधी, दुसरी दिली आहे गुणसंधी. गुणसंधी. आता अशीच ती वृद्धी संधी. आता पहिल्या वृद्धी म्हणजे आ, ऐ आणि औ याला वृद्धी म्हणतात. आ, ऐ आ, आणि ऐ, आई औ आणि औ यांना वृद्धी म्हणतात. वृद्धी म्हणतात. म्हणजे आता पहा, गुण अ ला म्हणतात, आहे ना, हो. आणि आ ला वृद्धी म्हणतात. ए ला गुण म्हणतात, ऐ ला वृद्धी म्हणतात. ओ ला गुण म्हणतात, औ ला वृद्धी म्हणतात. फरक लक्षात घ्या. अ, ए, ओ ला गुण म्हणतात, आ, ऐ, औ ला वृद्धी म्हणतात. म्हणून जिथे ही संधी होईल त्याला वृद्धी संधी म्हणायची. मग पदांती जर अ, आ असेल आणि समोर ए, ऐ, ओ, औ कुठलाही स्वर जर असेल तर ए, ऐच्या ठिकाणी ऐ होईल, ओ, औच्या ठिकाणी औ होईल. आणि त्याला वृद्धी संधी असं म्हणतात. आता जसं देव ऐश्वर्य, देव ऐश्वर्य, अ पलीकडे ऐ आलेला आहे म्हणून अ आणि ऐ मिळून ऐ झाला देवैश्वर्य. कृष्ण औदार्य, कृष्ण औदार्य, अ पलीकडे औ आला आहे म्हणून दोन्ही मिळून औ होईल कृष्णौदार्य. आणि ऐ आणि औ झालेला आहे म्हणून याला वृद्धी संधी असं म्हणतात. बस, समजलं का? समजलं असेल तर सांगा.
नाही कळलं का? समजते का? हो, नक्की सगळ्यांना समजलंय का? सगळ्यांना. बाकी हो ना, कोणी माईक बोलत नाही ना. ऑन नाही आहे. माईक माईक बंद आहे. हं. पण सांगायचं काहीतरी बोलायचं ना सगळ्यांनी. चला ठीक आहे, मग जायचं पुढे. हो, मग आता सवर्ण दीर्घ संधी झाली, गुणसंधी झाली, वृद्धी संधी झाली. मग आता यण संधी घ्यायची का की उद्या घ्यायची? उद्या बरं आता ठीक आहे, यण संधी आपण उद्या घेऊ. हा ठीक. पण आता विसर्ग संधी घेऊ. विसर्ग संधी आपली झालेलीच आहे, फक्त ती रिव्हिजन आहे. हो. पहा, विसर्गापूर्वीचा वर्ण म्हणजे विसर्गाच्या पूर्वी ऱ्हस्व अकार असेल आणि पलीकडे विसर्ग आणि त्याच्यानंतर अकार किंवा मृदू व्यंजन असेल तर त्या विसर्गाचा ऊ होतो. इथे खूपच छान लिहिलेलं पहा. आणि दुसरं ऱ्हस्व अकार असेल, विसर्ग असेल आणि ऱ्हस्व अकार सोडून इतर स्वर असेल तर तिथे लोप होतो. म्हणजे ऱ्हस्व अकारापुढे अकार असेल तर ऊ होतो. ऱ्हस्व अकाराच्या पलीकडे अ सोडून कोणताही स्वर असेल तर तिथे लोप होतो. आणि सुरुवातीला आ असेल आणि पलीकडे स्वर किंवा मृदुव्यंजन कोणतंही असेल तरी पण लोप होतो. म्हणजे पहिले अ असेल आणि शेवट अ सोडून कोणताही स्वर असेल तर लोप होतो. सुरुवातीला आ असेल आणि पलीकडे कोणताही स्वर असेल आणि मृदुव्यंजन असेल तर त्याचा लोप होतो. आणि तिसरं सह एषः हा शब्द असेल, सर्वनाम असेल तर तो अकार जरी असेल आणि पलीकडे अ सोडून कोणताही स्वर असेल तर त्या विसर्गाचा लोप होतो. म्हणून अकार सोडून कोणताही स्वर असेल आणि विसर्ग असेल आणि पुढे जर मृदुव्यंजन असेल तर त्याचा र होतो. आणि शेवटचा की कोणताही वर्ण असेल म्हणजे स्वर किंवा व्यंजन आणि त्याच्या पलीकडे जर विसर्गाच्या पलीकडे स आणि च छ असेल तर श होईल. श आणि ट असेल तर श होईल. आणि क ख प फ असेल तर विसर्गच राहील, त्याचा तो विसर्गच होईल. क ख प फ असेल तर त्याचा विसर्ग म्हणजे त्याची तिथे संधी होत नाही. च छ असेल तर श होईल, ट ठ असेल तर श होईल आणि क ख प फ असेल तर तो विसर्गच राहतो. ठीक आहे. हो. आणि आता उद्या आता हा संधी करताना विसर्ग वगैरे हे अभ्यास सोडवून पहा, म्हणजे मग लक्षात येईल की आपल्याला कितपत समजलं म्हणून. चल, लौकिक न्याय. बक बंध प्रयासन न्याय. आता पहा, एखादी गोष्ट खरं तर अगदी सरळ सोपी असते पण मग ती खूप अशी क्लिष्ट करून करायची म्हणजे मग त्याला म्हणतात बकबंध न्याय. आता पहा, एक बगा आहे, तलावात बसले आहे तो आणि त्याला पकडायचं. दोघं मित्र पकडायचे तर दोघं मित्र ठरवतात की अरे बाबा याला पकडायचं तर कसं पकडायचं. पकडायचं तर आहेच. तर ते मित्र एकमेकांशी काय म्हणतात, तर एक म्हणतो अरे बगळ्याच्या डोक्यावरनं आपण लोणी ठेवू तर त्यांनी काय होईल, तर सूर्यप्रकाशामध्ये ते लोणी वितळलं की ते डोळ्यात जाईल ना, आणि मग डोळ्यात लोणी गेलं की ते म्हणजे थोडस आपलं नजर अशी दुर्कट होते ना, मग त्याला कमी दिसेल. दिसायला त्याला नाही दिसलं की मग तो प्रतिकार करणार नाही, आपण पटकन त्याला पकडून घेऊ.
अशासारखं. तर म्हणजे आता खरं पाहिलं तर दुसरा काय म्हणतो मग, की जेव्हा आपण लोणी लावायला त्याच्याजवळ जातो ना, तर लोणी कशाला लावायचं, त्यालाच पकडून घेऊ ना आपण, आहे की नाही. म्हणजे आता खरं पाहिलं तर जवळ जाऊन त्याला पटकन पकडणं हा सोपा उपाय. तर त्याच्या डोक्यावर लोणी टाकायचं आणि ते होईल वगैरे. तर म्हणजे एखादं काम अगदी सहज होणार असते आणि उगाच द्राविडी प्राणायाम करून आपण जे करतो त्याला बकबंध प्रयास न्याय असं म्हणतात. बगळ्याला पकडण्याचा दृष्टांत. एक तलाव होता. दुपारी 2 मित्रांनी सरोवराच्या मध्यभागी एका बगळ्याला पाहिलं. त्या दोघांनाही त्याला कसंही करून पकडायचं होतं. एका मित्राचं म्हणणं होतं की बगळ्याच्या डोक्यावर लोणी लावावं आणि ते लोणी वितळल्यावर बघण्याची क्षमता कमी होईल आणि मग त्याला पकडता येईल. दुसऱ्याचं म्हणणं होतं की ज्यावेळेस लोणी लावण्यासाठी बगळ्याजवळ जाऊ त्यालाच का नाही पकडू, है ना. तर ज्यावेळेस एखादं काम सहज सोप्या पद्धतीने न करता हास्यास्पद पद्धतीने केले जाते तेव्हा हा न्याय उद्धृत केला जातो. शतपत्र पत्रशत म्हणजे कमळाचं नाव आहे, कमळाला म्हणतात. भेद न्याय म्हणजे कमळाचे 100 पानं ज्याला आहेत असं. तर 100 आता कमळाचे 100 पानं एकावर एक ठेवले समजा आणि सुईने आपल्याला त्याला छेद करायचा आहे. तर आता जरी त्या 100 पाकळ्या जरी असल्या तरी सुईनी करायचं म्हटलं तर किती वेळ लागणार आहे त्याला, आहे की नाही. तर ते सहजपणे होऊ शकते. ते 100 जरी पाकळ्या असल्या, 100 काय 1000 जरी पाकळ्या असल्या तरी त्याच्यातून सुई अगदी सहजपणे निघून जाऊ शकते. म्हणजे वेगळ्या वेगळ्या केल्या तरी असं केलं तरी पण ती गोष्ट एकदम सहज होते. जेव्हा काम अत्यंत व्यवस्थितपणे तत्काळ पूर्ण केलं जाते आणि ते पूर्ण झाल्यावर अनेकांना आश्चर्य वाटते. म्हणजे मग आता काय की मी 100 कमळाचे पानं सुईने टोचले एका क्षणात, है ना. तेव्हा हा न्याय म्हणतात. कमळाची 100 पाने छेदण्याचा दृष्टांत. एक सुई कमळाच्या 100 पाकळ्यांमधून सहजपणे पार जाऊ शकते कारण त्या पाकळ्या अतिशय नाजूक असतात. जरी त्या पाकळ्या एका नंतर एक अशाच बेधल्या जातात तरीही तो सुईने छेदण्याचा प्रकार इतक्या वेगाने घडतो की असे वाटते की सुई एकदमच 100 पाकळ्यांच्या आरपार गेली. खरं तर आधी पहिलीच पाकळी टोचल्या जाईल की नाही, पण इतक्या लवकर होते की ते असं वाटतं की एकदमच टोचल्या गेली. तसंच जेव्हा एखादं काम अतिशय आणि व्यवस्थितपणे तत्काळ पूर्ण केलं जाते तेव्हा ते पूर्ण झाल्यावर अनेकांना आश्चर्य वाटते. त्यावेळेला हा न्याय उद्धृत केला जातो. ठीक आहे. अष्टसिद्धी अष्टसिद्धी. आता अष्टसिद्धी ही योगाची कल्पना आहे. म्हणजे अष्टसिद्धी प्रत्यक्षात योगाची कल्पना म्हणजे पतंजली ऋषींनी योग ज्याला आपण आता योगा म्हणतो तो योगा म्हणजे आपण आता फक्त आसन या शब्दापुरतच मर्यादित ठेवतो, पण योग एक दर्शन आहे. तर त्याच्यात असं आहे की शरीर व्यवस्थित असेल, मन व्यवस्थित असेल, तर तंदुरुस्त असेल तरच मग पुढचे ध्यान धारणा वगैरे वगैरे व्यवस्थित होऊ शकतात. म्हणून आधी शरीर व्यवस्थित करायचं म्हणजे आसन करायचे, मग मनाला सुदृढ करायचं, मग आणि मग मन हे झाल्यावर मग एक 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 पायरी चढत चढत जाऊन मग ध्यान धारणा समाधी अशी ती अवस्था त्यांची येते. तर त्या योगाला याच्या 8 हे सांगितले आहेत म्हणून त्याला अष्टांग योग म्हणतात. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी हे 8 अंग आहेत. तर एक 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 यम म्हणजे इंद्रियांवर ताबा मिळवणं, नियम म्हणजे आपल्या मनावर ताबा मिळवणं आणि मग त्याच्यानंतर आसन म्हणजे एक एक या पायरी चढत चढत साधकाने वर जायचं
आधी इंद्रियांवर ताबा मिळवायचा, मग नियमांवर ताबा, मनावर ताबा मिळवायचा, आणि मग आसनं करायचे. आसनं केलं की मग शरीर सुरू होते, आणि मग आसन, मग प्राणायाम, मग प्राणायाम घेऊन म्हणजे श्वासांवर नियंत्रण करून मग ध्यान करायला बसायचं. आणि मग ध्यान करत असताना आपल्या सगळ्या चित्तवृत्ती म्हणजे जे सगळे इंद्रिय वगैरे जे बाहेर गेलेले असतात ते सगळे आतमध्ये ओढून आणायचे. प्रत्याहार, त्याला आवरायचं, त्याला म्हणतात प्रत्याहार. मग ध्यान, आणि मग एखाद्या त्या विशिष्ट आपल्या देवतेचं डोळ्यासमोर ध्यान करायचं. आणि मग ते ध्यान झाल्यावर ते मनात फिट्ट म्हणजे झालं पाहिजे. आपण ध्यान केले तरी पण डोळे उघडले की ते होऊन जाते, पण ते ध्यान असं आपल्या मनात अगदी फिट्ट बसलेलं असेल त्याला म्हणतात ध्यान. आणि मग त्याचं ध्यान करत करत असताना तो आणि मी हा भेद विसरून जातात, आणि मग त्या उच्च समाधीला समाधी म्हणतात, अवस्थेला समाधी म्हणतात. असं हे अष्टांग योग. आणि मग ह्या अष्टांग योगाचा जो साधक जो आपलं त्याच्याप्रमाणे साधना करायला लागला की हळूहळू त्यांना मग एक एक सिद्धी प्राप्त होतात. तर त्या 8 सिद्धी, या 8 सिद्धी इथे सांगितल्या. तर या 8 हे मुद्दाम म्हणजे कसं, ही माहिती असावं, चांगली माहिती म्हणून इतकं डिटेल सांगते. तर या 8 सिद्धी प्राप्त होतात. तर 8 सिद्धा म्हणजे मग त्या साधकाला 8 सिद्धी जरी मिळाल्या तरी असं हे आहे की त्या 8 सिद्धी मिळाल्या तरी त्या सिद्धीचा वापर त्या साधकाने करू नये. जर त्यांनी त्या सिद्धीचा वापर केला तर त्याची ती साधना कमी होते आणि तो पुन्हा खालच्या पदावर येतो. म्हणून त्या 8 सिद्धी जरी मिळाल्या तरी त्याचा वापर करू नये. आणि त्यातल्या त्यात मग पुन्हा असं की स्वार्थासाठी तर नाहीच नाही, पण परोपकारासाठी केला तर चालू शकतो. पण मग एक त्याला ती चटक नको लागायला की चला आपण याचा वापर करू. तर अशा या अष्टसिद्धी. तर या अष्टसिद्ध्या कोणत्या? तर अणिमा, महिमा, चैव, चैव म्हणजे अणिमा, महिमा, चैव, गरिमा, लघिमा तथा प्राप्ती, प्राकाम्य, ईशत्व, वशित्वम चाष्टसिद्धयः. अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य आणि ईशित्व, वशित्व या 8 प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. आता पहिली सिद्धी आहे अणिमा. अणु, अणुसारखं तो सूक्ष्म रूप घेऊ शकतो. महिमा, खूप मोठा रूप घेऊ शकतो. म्हणजे आता हनुमान नाही का, त्या लंकेला जेव्हा गेला तेव्हा त्या राक्षसीच्या पोटात जायचं, त्यांनी अगदी लहान रूप घेतलं आणि तिच्या तोंडात गेला तो ते. आणि एकदा असं की त्यांनी इतकं विशाल रूप घेतलं की त्या राक्षसीने तो एकदम एवढा मोठा दिसला, ती राक्षसी एवढीशीच होती त्याच्यासमोर. असं त्या राक्षसीला त्यांनी गिळून टाकलं. ते महिमा. आणि गरिमा, गरिमा म्हणजे गौरव, तर गुरुत्व, जडपणा. आणि लघिमा, लघिमा म्हणजे हलकेपणा, तो कापसासारखा हलका होतो आणि उडू शकतो असं. प्राप्ती, त्याच्यानंतर त्यांनी जी जी इच्छा केली त्याची प्राप्ती होऊ शकते त्याला, म्हणजे ते त्याला मिळते. प्राकाम्य, त्याची जी प्रबळ इच्छा असेल, प्राप्तीच वरचं रूप म्हणजे प्राकाम्य. जी कुठली इच्छा करायचे ती त्याला लगेच प्राप्त होते. ईशित्व, त्याचं ईश म्हणजे मालकी, सगळ्या जगावर मालकी. म्हणजे त्यांच्या मनात आलं की यांनी आपल्या मनासारखं बघावं, त्यांनी मनासारखं वश, म्हणजे जसं संपूर्ण जग तुमच्या वश होऊ शकतो, म्हणजे त्यांच्यावर तू मालकी होऊ शकतो. आणि ईशित्व आणि वशी, ईशित्व म्हणजे त्यांच्यावर अधिकार, आणि वश म्हणजे सगळं जग तुमचा वश होऊ शकतो त्या त्या सिद्धीचा तुम्ही वापर केला तर. अशा या 8 सिद्धी. ईशित्वम म्हणजे ईशित्वम म्हणजे ईशित्वम आपण ईश्वराला म्हणतो की नाही, स्वामी, मालक. तर म्हणजे त्यांच्यावर आपण अधिकार दाखवू शकतो.
अधिकार दाखवणं आणि वश होणं फरक आहे. राजा प्रजेवर अधिकार दाखवू शकतो पण वश असेलच असं नाही, है ना. म्हणजे ईशित्व म्हणजे अधिकार दाखव असणं आणि वशित्व म्हणजे ते लोक तुमच्या वश असणं. अशा या 8 सिद्धी आहेत. पण या 8 सिद्धींचा वापर करू नये स्वार्थासाठी करूच रे. पण दुसऱ्याच्या यासाठी जर असले, समजा आता कोरोना आलाय आणि समजा एखाद्याला करायचं तर ठीक आहे, पण परोपकारासाठी केला तरी चालू शकतो, पण त्याच्यात तो अडकून पडायला नको असं आहे. चल, सप्तमातर्ह ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा वाराही च सतेंद्राणी चामुंडा सप्तमातरा. या 7 माता आहेत, मातृदेवता आहेत. कोणती? ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी आणि चामुंडा या 7 मातृदेवता आहेत. बऱ्याच परदेशी विद्वानांनी संस्कृत ग्रंथांची अनुवाद करून मोठमोठे आज आपल्या संस्कृत साहित्य या लोकांनी चोरून नेलं तिकडे आणि त्याचं अध्ययन करून त्याच्यावर त्या लोकांनी आपले मोठे मोठे ग्रंथ लिहिले. तर आता ऋग्वेदावर सायन टीका आहे, त्याच्यावर मॅक्स मुलरनी टीका हे केली आहे. वैदिक रीडर ए मॅक्सडॉनल्ड, अभिज्ञान शाकुंतल विल्यम जोन्स, कादंबरी ए.बी. कीथ, संस्कृत नाटक म्हणजे भाषांचे पिशेल, कोनो, ल्युडस, संस्कृत साहित्याचा इतिहास विंटर नीज, संस्कृत साहित्याचा इतिहास W.V. बेबर, संस्कृत इंग्रजी शब्दकोश मोनियर विलियम्स. आता आपले 10 हे झाले. 11व्या याच्यात आता ते जास्त नाही या. आपण ही सुक्ती घेऊन घेऊ मग. एकादश पाठ. सत्यार्जवे धर्म माहू परम धर्म विदो जनाः. धर्मविदः जनाः, धर्म जाणणारे जे लोक आहेत, धर्मविदः जनाः ते आहू, ते म्हणतात, त्यांचं म्हणणं आहे काय? सत्य आर्जव म्हणजे सत्य आणि आर्जव रुजुता, सरळपणा, निष्कपटपणा, निर्मलत्व हाच खरा धर्म आहे. सत्य आणि निर्मलता, रुजुता यालाच त्यांनी धर्म म्हटलेलं आहे. आता याच्यात अन्वय रचनेचे नियम दिलेले आहेत. ते एकदा पूर्ण वाचून घ्यायचं. कृदंत रूप व्हायचंय आपल्याला, करू आपण कृदंत रूप. म्हणजे आता तसा म्हटलं तर आपला आता पाठ या दृष्टीने आपला कोर्स संपलाय. फक्त आता व्याकरण राहील आपलं. आपण आता उद्या आताची जी संधी आपण पाहिली त्याच्या पुढच्या त्या संधी, कारण एका याच्यात थोडक्यात छान दिलेल्या आहेत म्हणून आपण त्या पाहू सध्या. ते झाल्यावर मग आधीच्या व्याकरणाचे पाठ घेऊ, कृदंत घेऊ. आणि जसं तुम्हाला वाटेल की आता इथे डिटेल घ्या किंवा आता हा नको, तसं आपण करून जे तुम्हाला पाहिजे तसं आपण घेऊ. ठीक आहे. आता मग काही पुन्हा पूर्ण वेळ नाही होत, काही होणार नाही व्याकरण, त्याच्यामुळे मला असं वाटतं आपण आता इथेच थांबूया. फक्त आता तुम्ही अभ्यास करायचं आणि काय पाहिजे काय नाही ते विचारायचं. ठीक आहे. ठीक आहे का? ताई पेज नंबर 105 बर, पद संग्रह आहे. एक मिनिट.
हा हो 105 त्रयंग म्हणजे वाचविक त्रायते हे आणि त्याचा दुसरा नंबर त्रायते दाखवलेला आहे. 105 ला ना. पेज नंबर 105. हा मग काय पाहिजे? ते दोन्ही रूप त्रायते त्रायते असेच होतात का मग? हा ते सांगेन मी तुम्हाला. ते पहिलं साधं रूप आहे आणि दुसरं हा. कर्मणी रूप आहे. ते दुसरा जो आहे ना ते हा. कर्मणी रूप आहे. म्हणजे पण दोन्ही आता बरोबर. दोन्ही बरोबर आहे. बरोबर. हो तर हे आपण पुन्हा दुसरं जेव्हा घेऊ ना तेव्हा सांगू त्याला हो. ते कसं आहे ते. जसं आता समजून घ्या खाली दह तिसरा ई मध्ये दहती आहे ना. हो हो. पुढचं दह्यते आहे. तर पहिला त्रायते हा दहती सारखा आहे. म्हणजे हो. त्रयी त्रायते हा आत्मनेपदी धातू असल्यामुळे त्याला ते लागला आणि त्राय असल्यामुळे त्रायते असं लट लकाराचं म्हणजे वर्तमान काळाचं रूप झालं. बरोबर आहे. आणि मग आता कर्मणी आता दह्यते तर धातू आहे दह. कर्मणी रूप करत असताना त्याला य लागतो. म्हणून आता त्रयी आणि य त्राय आणि पलीकडे आत्मनेपदी प्रत्यय म्हणून ते लागणार असं आहे. आता इथे तो आत्मनेपदी प्रत्यय असल्यामुळे तो ते दिसलाच आणि य पण असल्यामुळे तो य तिथे आहे. म्हणून ते दोन्ही रूप सारखे दिसतात. बरोबर आहे. बाकी ते एक कर्मणी आहे आणि एक कर्तरी एक लट लकाराचं रूप आहे. ते पेज नंबर 116. बर दुसरा प्रश्न. खाली दिलेल्या शब्दाच्या गटातून भिन्न रूपाचा शब्द शोधा. हा ह्या प्रश्नाचं स्वरूप नाही कळलं काय. आता प्रत्येकाचे 4-4 शब्द दिले आहेत. हो. त्याच्यातला ऑड शब्द काढायचा आहे. संग्रह संस्कृतम संगती संदेश. आता पहा संग्रह संस्कृत संगती संदेश है ना. संदेश. हा तर आता पहा प्रत्येक ठिकाणी त्या त्या वर्गातला 5वा वर्ण आणलाय. संग्रह संग्रह आलाय. संगती संगती क ख ग क ख ग ग ङ. संदेश आता द असल्यामुळे न आलेलं आहे. पण संस्कृत मध्ये तसं नाही आहे. याला क्रायटेरिया काय वापरला मग? हे वेगळा शब्द काढायचा. आता संस्कृतम हा वेगळा शब्द आहे पण कारण इथे ही संधी आली आहे अनुनासिक संधी. अनुनासिक संधी. 3 याच्यात ती अनुनासिक संधी आहे. संस्कृत मध्ये अनुस्वार संधी आहे. इथे संधीचा वापर केलेला आहे. हा आणि दिगंत अजंत तिथे बोलतो दिगंत पतंग अजंत पतन्यव भवदपी. तथा दिग दिक अंत तिसरा वर्ण आला. अच अंत तिसरा वर्ण आला. भवदपी तिसरा आला. पतन्यव इथे 5वा वर्ण आला. इथे सुद्धा संधीचाच वापर केलेला आहे. हा म्हणून पतन्यव 5वा वेगळे आहे. कुर्वन्नेव हसन्नपी पतन्नपी आता इथे लक्षातच येते की डबल न न न नाही. भवानपी वेगळं आहे. आता पहा तन्न तन्नाम तन्नगरम. प्रत्येक ठिकाणी तत्न 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 पण इथे तद्धनम आहे. तिथे ध त्याच्यामुळे तद्धनम वेगळं झालं. सत्कीर्ती. सत्फलम सद्गुरु सत्कर्म. आता प्रत्येक ठिकाणी सत सत आलेलं आहे. सद्गुरु म्हणजे सगळ्याच ठिकाणी सत आहे. पण तिन्ही ठिकाणी सत आहे आणि इथे सद्गुरु मध्ये द झालेला आहे.
चारही ठिकाणी सत सत आलेलं आहे है ना. पण सत फलम, सत कीर्ती, सत्कर्म इथे सद्गुरु सद्गुरु द आलेलं आहे, म्हणून सद्गुरु. आता शुद्धी तद्धितम एतद्हि वाग्दीनम, इथे तो एक नियम आहे. तर तिथे चौथा वर्ण होतो, म्हणून कच्या ठिकाणी घ झाला, ध झाला, ध झाला, म्हणून शुद्धी हा शब्द वेगळा आहे. ठीक आहे. धन्यवाद मॅडम. चल आणि हे करा आपलं प्रार्थना. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम.